मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कुठे निघालोय आज आपण? आता आपण चाललोय मंदिरात दर्शन घ्यायला. तर वाजलेले आहेत 7. बरोबर 7 वाजता आपण निघाले मंदिरामध्ये देवीचं दर्शन घेऊ. इकडनं पुढे आपला प्रवास चालू होईल. इकडनं पुढे आपला प्रवास. मग आम्ही निघणार गोव्यासाठी. येस. चला तर मग आपण जाऊया मंदिरात. शेवटचा गुरुवार असल्यामुळे खूप गर्दी होती. आम्हाला दर्शनाला आत जायला म्हणजे लाईनच एवढी बाहेरपर्यंत आहे. पण शेवटी आम्ही ठरवलं की आपण मुखदर्शन घेऊया. तर आमचं छानपैकी मुखदर्शन झालेलं आहे. कारण की आता जर आम्ही इथे थांबलो असतो तर कमीत कमी 4 तास गेले असते. एवढी गर्दी आहे. तुम्ही बघू शकाल मला मागे केवढी लाईन आहे. ती एवढीच बाहेर पण आहे आणि आतमध्येही गाभाऱ्यात तेवढी गर्दी आहे. तर हरकत नाही, पण आज जे दर्शन झालं आनंद आहे की त्या देवीच्या परिसरामध्ये आजच्या दिवशी आहो हेच आम्ही भाग्याचं समजतोय. तर चलूया मग आपण पुढच्या प्रवासाला. मी हे घेतलेत माझ्या बहिणींना आणि मला. आम्ही तिघी सेम घालतो ना नेहमी काही. हे माझ्या भाऊजाईला उंच असल्यामुळे लांब, आईला आणि माझ्या लेकीच्या सासूला ह्या 3 माळा घेतल्या आणि माझ्या लेकीला घेतली ही नथ सुंदरशी. एक आपला कोल्हापूरचा प्रसाद म्हणून अशी शॉपिंग झालेली आहे. पैसे देतच ना? नाही, वेळ लागलाय मला वेळ. अमृततुल्य चहा. आज बघा आपल्या बाप्पाला मस्तपैकी जास्वंदीचा हार मिळाला. मंदिराच्या बाहेर एक बाई हार बनवत बसली होती, तिच्याकडनं मी हा छोटासा हार बनवून घेतला. चला तर मग आपले बाप्पा आमच्या बरोबर जायला तयार. गरम देणार आहेत मला. तर आमचा असा चाललाय ब्रेकफास्ट आणि मला खूप आवडतो असा इकडे कोल्हापूरला आल्यावर रस्त्यावर ब्रेकफास्ट करायला. काय देताय? किती वाजता चालू करता हो? 5:30 अच्छा. आणि किती वाजेपर्यंत असतं? नाश्ता 11 पर्यंत असतो. अच्छा. आणि चहा कॉफी मध्ये दिवसभर असते. ओके. तुम्हाला एक उपीट पाहिजे? एक उपीट आणि का? साहेबांचं फेवरेट. जिथे जातील तिकडे साबुदाणा खिचडी. खिचडी, पोहे, उपीट म्हणजे उपमा. आणि इथे सांबार आणि इथे काय वडा असतो. अच्छा, इडली आणि वडे. ओके. आणि इथे आहे चटणी आणि माझं फूड आतून येत आहे. गरम गरम खिचडी झाली. आता उपीट आणि पोहे छान आहे.
9:15 झालेत तरी सुद्धा मस्त थंड आहे वातावरण. असं वाटतंय की सकाळचे 6-7 वाजले. आता आम्ही गोव्यासाठी मार्ग पकडलेला आहे. कसे चाललोय आपण बाबा? गारगोटी आंबोली घाट मार्गे चाललोय. रस्ता छान आलाय, याला फोटोज काढायचे आहेत म्हणून मग शेवटी आता गाडी मी घेतली आहे. त्याला फोटो काढत यायचा आहे. ठीक आहे, चला. मॅडम काय पाहिजे? काय पाहिजे खाणार? हो पाहिजेत, द्या. किती प्लेट देताय? किती प्लेट पाहिजे? द्या. आंबोली घाट आहे ना? आता आम्ही आंबोली घाटात आलोय. इथे जरा पोट पूजा करतोय. आमचा फेवरेट ब्रेकफास्ट नाही आहे हा, असंच. कारण दुपारचे किती वाजलेत परेश? 11:40. हा 11:40. ओके. हा सेकंड टर्न चाललाय आमचा. खातोय नुसते फक्त. एक दिल्यास तर सारखं येत राहील. पण दे त्याला भजी. दे. अरे वा, गेला बघ घेऊन. भांडण आता. कधीपासून करताय इथे बिझनेस? 13 वर्ष. खूप टेस्टी असतात इथले भजी, म्हणून आम्ही इथे आलो की अगदी आवर्जून येतो. थँक्यू. हा, हे काय करताय? आता कांदा भाजी नवीन बनवतो. खेकडा भाजी. हा, आपल्या मालवणी भाजी खेकडा भाजी म्हणतात. खेकडा भाजी. हा, प्रत्येक वेळा नवीन नवीन बनवता का? म्हणजे असं फ्रेश बनवून ठेवतात. तुम्ही कुठे राहता? आणि आंबोली 2 किलोमीटर पुढे. अच्छा, मालवणी का? हो मालवणी. काय नाव? भरत पाटील. अच्छा, हो, समुद्र तालुका. हा. मसाला नाही, कांदा टमाटर घालून मस्त पैकी झणझणीत. अच्छा, आणि इकडे काय हे ऑमलेट चालू आहे. आमचा गुरुवार आहे, नाही तर आम्ही ऑमलेट पाव खाल्ला असता. ऑर्डर दिलेली आहे. हा, तेच. काय काय मिळतं आणि इथे? कांदा भजी, वडापाव, बटाटा भजी, मिरची भजी, ऑमलेट पाव, भुर्जी पाव, मॅगी, उसळ पाव, मिसळ पाव, लिंबू लिंबू सरबत, चहा, कॉफी, स्पेशल चहा भेटते. ओके. हॉटेल पाटील, आंबोली धबधबा.
अच्छा मॅगी, मसाला मॅगी. ही प्लेट पुढे कर परेश. मस्त झाले मॅगी, एक नंबर झाली आहे. दादानी भजी चालू केलेले आहेत. किती करता हो दिवसाला? दिवसाला असतंय तरी 40-50 किलो बेसन जातं. हो का? अंदाजे कांदा किती लागतो? कांदा 40-45 किलो पण सेम. मग आता कांदे महाग झाल्यावर वांदे होत असतील. नाही तसं काय नाही. इकडे कसा आहे किलो कांदा? 90 रुपये किलो आहे. हो बापरे. मग तुम्ही भजीचे कॉस्ट वाढवता का तेव्हा? नाही आहे आहे ते. 50 रुपये आहे. अच्छा. मी स्वतः पण कुकिंगच सगळं करते, पण आता कांदे बिंदे वाढले की आपल्याला भाव वाढवता येत नाही. कस्टमर लगेच समोरचा म्हणतो हे काय भाव वाढले. ऑर्डर कर. भाजी रेडी आहे. तर आता आमची आंबोली घाटातनं निघाल्यानंतर गोव्यात एंट्री होत आहे. आता आम्ही आलोय मामा सिसिलिया बीच कॅफे. आपण कोणाच्या ओळखीने इथे हॉटेल बुक केलंय? हेमंत देशमुख कमी, रितू देशमुख जास्त. माझी भाऊजाई आहे, तिच्या फ्रेंडचा हा शॅक आहे इकडे. आम्ही तिथे आलोय. होप सो आमची भाऊजाई आणि भाऊ पण येतील आज उद्याकडे. चल कुठे जायचंय? याआधी आम्ही इथे येऊन गेलेलो आहोत 2022 अगेन, म्हणून आम्ही परत आलो. कारण हे खूप सुंदर इथे जेवण मिळतं आणि आमचं अगत्यही खूप होतं, कारण आमच्या ओळखीचं असल्यामुळे. शॅकवर येऊन कोणी व्हेज खातं का? पण आम्ही खाणार आहोत, कारण आज आमचं काय आहे साहेब? काय आहे? गुरुवार. आता आम्ही आलो आहे इकडे एक निजी म्हणून हॉटेल आहे, तिकडे आलो आहे. तिथे माझा सन इन लॉ म्हणजे माझा जावई एक नामांकित कंपनीचा काय आहे ब्रँड ॲम्बॅसेडर आहे. तर त्याला असं यावं लागतं, म्हणजे बाहेर असे काही फंक्शन्स असले की. तर आता आम्ही त्याला भेटतो. जपानचे जुने टेम्पल आणि बिल्डिंग बघितले असतील लास्ट वीकमध्ये, ते हिनोकिरी बनतात. त्याच्यात सिट्रनेलाचा अरोमा असतो, मॉस्किटो इन्सेक्ट रेपेलेंटचा अरोमा असतो त्याला नॅचरली. ते आमचे जावई महाराज बनवत आहेत कॉकटेल्स.
हे ड्रिंक त्याने आम्हाला बनवून दिलं, पण इथे तो ट्रेनिंग द्यायला आलेला आहे. Yes. Cheers. खाण्याच्या नादात विसरून गेले व्हिडिओ बनवायला. चिली टोफू, क्रिस्पी चिली टोफू. हे टोफू आहे, टोफू. इट्स डम्पलिंग्स, फ्राइड राइस, थाई राईस. तर अशा तऱ्हेने आम्ही संयोगचा निरोप घेतला आणि आमच्या हॉटेलवर परत जायला निघालो. हे पहा, गोवा कसं छान फुललेलं आहे. रात्रीचे 11:30 वाजता पण सगळीकडे लाइटिंग वगैरे दिसते. तर आजचा आमचा हा दुसरा दिवस होता, जो अर्धा कोल्हापूरमध्ये आणि अर्धा गोव्यामध्ये आम्ही साजरा केला. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ सांगायला विसरू नका आणि लाईक शेअर पण करायला विसरू नका. आणि जर तुम्हालाही फिरायला यायचं असेल तर कुठे कुठे फिरता येईल हे जर तुम्हाला हवं असेल तर मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. मी तुम्हाला सर्व जागांची माहिती देईन. धन्यवाद.